मेष राशीच्या जातकांनो, सावध राहा. आता डोळे उघडे ठेवा आणि अत्यंत काळजीपूर्वक ऐका. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा थरकाप आणि हादरवून टाकणारा दिवस म्हणजे 20 ऑगस्ट. 20 ऑगस्ट गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्या पाठीमागे जे भयंकर षडयंत्र शिजत होतं, त्याचा 20 ऑगस्टला रात्री 12 वाजता आत महाविस्फोट होणार आहे. ज्या स्त्रीला तुमच्या स्वतःचे रक्त मानले, जिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि जिच्यासाठी तुम्ही स्वतःचे आयुष्य पाण्याला लावले, ती स्त्री तुमच्या पाठीमागे असा भयंकर खेळ रचणार आहे, जी संपूर्ण कुटुंब ते पाहून हादरून जातील. नमस्कार, मी काजल. स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं लिहिला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, एकही मिनिट न घालवता आपण व्हिडिओला सुरू करू. गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्या पाठीमागे खूप मोठा डाव रचत आहे. ज्या स्त्रीला तुम्ही स्वतःच्या रक्तापेक्षा जास्त मानले, जिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, जिच्यासाठी तुम्ही अनेकदा स्वतःचे सुख स्वार्थ पानाला लावले, ती स्त्री तुमच्या पाठीत असा भयंकर खेळ खेळणार आहे, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा पाया हादरून जाईल. हा केवळ एक साधा वाद किंवा कौटुंबिक बनाव नाही, तर तुमच्या प्रगतीला, घराच्या शांतीला आणि पैशाच्या सुरंग लावणारा एक आक्रमण कट आहे. पण घाबरून जाऊ नका, सत्याचा विजय होणार आहे आणि या 20 ऑगस्टच्या काळ रात्रीला सर्व गुपित उघडे होणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, आता आपण या स्त्रीचा खरा चेहरा, तिची संपूर्ण रूपरेषा तुमच्या समोर उघडी पाडणार आहे. अत्यंत बारकाईने ऐका आणि ओळखा तिला. नात्यातील जवळीक, ती तुमच्या रक्ताच्या नात्यातील किंवा अत्यंत जवळच्या कुटुंबिक वर्तुळातील स्त्री, जी तुमची जाऊ, नणंद, भाची, चुलती किंवा सासू देखील असू शकते. गोड बोलण्याचा मुखवटा तुमच्या समोर आल्यावर ती जगातील सर्वात काळजीवाहू, निष्पाप आणि प्रेमळ व्यक्ती असण्याचा आव्हानते. घरातील गुप्त बातमीवर, तुमच्या घरातील लहान मोठ्या गोष्टी, आर्थिक घडामोडी आणि तुमच्या भविष्यातील योजनांवर तिची 24 तास गुप्त नजर असते. शत्रूंशी गुप्त हित मिळवणी, तिने तुमच्या बाहेरील गुप्त शत्रूंशी, व्यावसायिक विरोधकांशी हातमिळवणी करून तुमच्या विरुद्ध आर्थिक कोंडीचा मोठा सापळा रचला आहे. कौटुंबिक, घरातील सदस्य एकमेकाविरुद्ध कसे उभे राहतील, भावा बहिणीमध्ये किंवा पती पत्नीमध्ये कसे वाद पेटतील, यासाठी ती सतत काड्या घालण्याचे काम करत होती. अघोरी, तुमच्या प्रगतीचा आणि आनंदाचा तिला इतका भयंकर मस्कर आणि तिने तुमच्या घरावर काही वाईट नजराने अघोरी प्रयोग करण्याचा गुप्त प्रयोग केला होता. तुम्ही ज्या क्षणी तिच्यावर सर्वात जास्त विश्वास टाकाल, त्या क्षणी ती तुमच्या पाठीमागे खूपच मोठा डाव रचत गेली होती. जिच्या अडचणी काळात तुम्ही स्वतःचे स्वार्थ पानाला लावले, मदत केली, ती स्त्री तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला रस्त्यावर आणण्याची योजना आखत आहे. 20 ऑगस्टच्या या काळ रात्री तिची एक सर्व कारस्थाने, तिने केलेले गुप्त फोन कॉल्स आणि मेसेज पुराव्यासकट सर्वांसमोर उघडे पडणार आहे. साक्षात श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आहे, म्हणूनच आज हा इशारा तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. सावध राहा. या स्त्रीपासून आता मानसिक आणि व्यावहारिक अंतराची भीती उभी करा. 20 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत घरातील कोणतीही गुप्त गोष्टी, पैशाचा व्यवहार किंवा महत्त्वाचे कागदपत्र तिच्या समोर उघड करू नका. मंडळी, तिच्या समोर कागदपत्रे उघडू नका, कारण 20 ऑगस्टच्या उगवत्या सूर्यासोबत तिच्या घरावर आणि आर्थिक आयुष्यावर पहिली भयंकर आघात होणार आहे. सकाळी 8 वाजता सुमारास तुमच्या बँकेमध्ये व्यवहारामध्ये जुनी गुंतवणूक किंवा घरात ठेवलेले गुप्त पैसे, दागिने या संबंधित एक मोठा घोटाळा अचानक समोर येईल. तिचे कारस्थान, त्या कपटी स्त्रीने तुमच्या सहीचा किंवा तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन गुप्तपणे पैशाची हेराफेरी केली आहे. सत्य समोर येण्याची वेळ सकाळी 8 वाजता. बँक मेसेज, फोन कॉल किंवा एखाद्या कागदपत्राच्या माध्यमातून तुम्हाला हा पहिला धक्का बसणार आहे. तिने तुमच्या नावाने घेतलेले कर्ज किंवा तुमच्या मालमत्तेवर टाकलेला डोळा उघड्यावर येईल. मंडळी, दुपारी 12 वाजता सूर्य डोक्यावर येतो ना येतो, तोच तुमच्या कौटुंबिक वर्तुळात आणि समाजात एक भयंकर खोट्या अफवेचा महाविस्फोट होणार आहे.
चरित्र्यावर आणि तिने तुमच्याबद्दल, तुमच्या जोडीदाराबद्दल किंवा तुमच्या मुलाबद्दल, नातेवाईकाबद्दल अत्यंत विषारी खोटी बातमी पसरवली आहे. नातेसंबंधामध्ये दुपारी 12च्या सुमारास एकामागून एक नातेवाईकाचे फोन येऊ लागले. घरात भयंकर तणाव निर्माण होईल. पण लक्षात ठेवा, हा तिने रचलेला मानसिक सापळा, जेणेकरून तुमचं मानसिक संतुलन बिघडावे. दुपारी 3 वाजता त्या गुप्त फोन कॉल आणि चॅटचा रंगोत पर्दाफाश. दुपारी 3ची वेळ तुमच्यासाठी सर्वात मोठा पुरावा घेऊन येणारी आहे. ज्या पुराव्यासकट तुम्ही वाट पाहत होता ते थेट तुमच्या हातात सापडेल. रंगेहात पकडली जाणारी दुपारी 3 वाजताची ती कपटी स्त्री बाहेरील तुमच्या मुख्य शत्रूशी किंवा अघोरी कृत्य करणाऱ्या व्यक्तीशी फोनवर बोलते किंवा मेसेज करते. हे तुमच्या रंगेहात निदर्शनात येईल. अचानक झालेली चूक नियती तुमच्याकडून अशी चूक करून घेईल की तिचा फोन अनकॉल राहून जाईल किंवा तिचे संभाषण तुमच्या कानावर पडेल. तिचे सर्व व्हॉट्सॲप चॅट्स, कॉल रेकॉर्डिंग तुमच्या हाती लागतील. संध्याकाळी 7 वाजता घरातील मुख्य बँकेच्या खोलीत किंवा हॉलमध्ये कौटुंबिक सदस्यासमोर तिची आणि तुमची थेट गाठभेट संपूर्ण मिनिटाची सर्वात भयंकर थरथर क्षण असेल. बुरका टरटर फाटणार जेव्हा तुम्ही तिच्यासमोर सर्व पुरावे, पैशाचे कागदपत्र आणि फोन कॉल रेकॉर्डिंग सर्व ठेवाल, तेव्हा तिचे पाय थरथर कापू लागतील. स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी ती सुरुवातीला मोठ्याने आरडाओरडा करेल, रडण्याचे नाटक करेल आणि तुमच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न करेल. परंतु पुराव्याच्या महापुरावासमोर तिचे सर्व खोटे दावे वाहून जातील. 20 ऑगस्टच्या रात्री 12च्या ठोक्याला या महाकाळ रात्री अंतिमाध्यायाची पूर्ण होईल. कायमची हकलपट्टी. रात्री 12 वाजता त्या कपटी स्त्रीने घरातील स्थान, मन, सन्मान आणि तिचे अस्तित्व पूर्णपणे, स्पष्टपणे आणि घरातील सर्व सदस्य तिच्या विरुद्ध उभं राहतील आणि तिची तुमच्या आयुष्यात कायमची हकलपट्टी होईल. शापमुक्ती आणि निरर्थस्व काळ. गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या घरावर जे अघोरी, सावट, दारिद्र्य, भांडण्याचा शाप होता तो 20 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता कायमचा नष्ट होईल. स्वामींच्या कृपेने सत्याचा महाविजय झाला आहे. मंडळी, स्वामींच्या कृपेने सत्याचा महाविजय झाला आहे. श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो, 20 ऑगस्टला येणाऱ्या 5 भयंकर घटनेपासून तुमच्या कुटुंबाचे पूर्ण रक्षण करण्यासाठी आणि त्या कपटी स्त्रीचे डाव तुमच्यापर्यंत उलटवण्यासाठी हा पहिला महासिद्ध उपाय अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने करा. सकाळची सिद्ध पूजा. 12 ऑगस्टच्या सकाळी 6 ते 8 या शुभ मुहूर्तावर अंघोळ करून स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करा. स्वामी समर्थाच्या फोटोसमोर शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावा. महामंत्राचा जप. श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा किमान 11 वेळा जप करा. जप करताना मन पूर्णपणे शांत, स्वामीवर विश्वास असू द्या. कालभैरव अष्टम पठण. जपानंतर 2 वेळा कालभैरव अष्टम मोठ्या आवाजात वाचा. कालभैरवाच्या स्मरणाने गुप्त शत्रूची ताकद क्षणात नष्ट होते आणि त्याचे भयंकर डाव त्याच्यावरच उलटतात. अघोरी नाशक आणि वाईट नजर दूर करणारा कापूर लवंग उपाय. जर तुम्हाला वाटत असेल की त्या स्त्रीने तुमच्या घरावर, व्यवसायावर किंवा घराच्या माणसावर काही वाईट नजर किंवा अघोरी कृत्य केले आहे, तर 20 ऑगस्टच्या संध्याकाळी ही अचूक तोडगा नक्की करा. लागणारे साहित्य. एका मातीच्या पंतीत 2 देशी कापूर वड्या, 2 अखंड लवंग, फूल असलेल्या आणि 1 मूठ काळे मीठ. संध्याकाळी 7 ते 7:30 या वेळेत हे सर्व साहित्य मातीच्या पंतीत ठेवून पेटवा. धूर फिरवणे. पेटलेल्या पंतीचा धूर घरातील प्रत्येक खोली, कोपऱ्यात, तिजोरीजवळ आणि मुख्य दाराजवळ फिरवा. हा धूर फिरवताना घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, मानसिक तणाव आणि अघोरी सावट 10 मिनिटात जळून भस्मात होईल. घराची सुरक्षा. भिंत मजबूत करण्यासाठी आणि बाहेर वाईट शक्तीचा दारातच रोखण्यासाठी हा गुप्त रक्षण उपाय 20 ऑगस्टच्या रात्री करावा. रात्री 10 वाजता काचेच्या लहान वाटीत किंवा लाल कागदावर थोडे अखंड खडे मीठ घ्या. मंत्राचा उच्चार. मुख्य दाराच्या बाहेर मीठ ठेवताना मनात ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा उच्चार करा. दुसऱ्या दिवशी सकाळी 21
ऑगस्ट सकाळी कोणाशीही न बोलता ते मीठ वाहत्या पाण्यात किंवा घराबाहेर टाकून द्या. हे कवच घराचे असणारे कोणत्याही वाईट सावटाला किंवा शत्रूच्या करणीला घरात प्रवेश करू देणार नाही. मानसिक संयम, सावधगिरी आणि स्वामींचा हा महामंत्र. उपाय करण्यासोबत 20 ऑगस्टच्या संपूर्ण दिवसात तुम्हाला स्वतः काही कडक नियमाचे पालन करावे लागेल. शांतता बाळगा. त्या कपटी स्त्रीशी किंवा संशयिक नातेवाईकांशी बोलताना तुमचा संयम सुटू देऊ नका. पुराव्यासोबत शांत राहून निर्णय घ्या. घरातील महत्त्वाच्या चाव्या, बँक टायटल आणि भविष्यातील गुप्त योजना 20 ऑगस्टच्या रात्रीपर्यंत गुप्तपणे ठेवा. अंतिम श्रद्धा, विश्वासाने केलेला उपाय कधीही अपयश ठरत नाही. साक्षात कालभैरव आणि स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मंडळी, स्वामी समर्थ तुमच्याशी खंबीरपणे उभे आहेत. श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो, 20 ऑगस्टची ही भयंकर कालरात्र संपताच तुमच्या आयुष्यात एक नवा सूर्योदय होणार आहे. त्या कपटी स्त्रीचा पर्दाफाश झाल्यानंतर आणि घरावरचा जुना शाप नष्ट झाल्यावर तुमच्या आयुष्यात काय मोठे बदल घडणार आहे ते आता ऐका. अडकलेल्या पैशाचा महाप्रवाह. गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून अडकलेला पैसा, जुनी थकबाकी, गुंतवणुकीतील अडकलेली रक्कम अचानक परत मिळण्यास सुरुवात होईल. व्यापार आणि नोकरी प्रचंड यश. तुमच्या प्रगतीतील मुख्य अडथळा दूर झाल्यामुळे नोकरी प्रमोशनचे योग, व्यापारात दुप्पट नफ्याचे मार्ग मोकळे होतील. कौटुंबिक शांतता आणि समृद्धी. घरातील रोजची भांडणं, तणाव आणि आजाराचं कायमचं संपून जाणारं कुटुंबाचे आनंदाचे, प्रेमाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. मेष राशीच्या जातकांनो, भगवंताच्या दरबारात उशीर असू शकतो पण अंधार नाही. सत्याचा विजय. ज्या माणसाच्या पाठीशी स्वामी समर्थ साक्षात कालभैरव अभय कवच असते, त्याच जगातील कोणतीही वाईट शक्ती किंवा कपटी स्त्री बालही बाका करू शकत नाही. नियतीचा न्याय. त्या स्त्रीने तुमच्या विरुद्ध रखलेला खड्डा आता तिच्या स्वतःच्या साठी ठरणार आहे. तिने केलेले प्रत्येक कर्माचे फळ तिला याच जन्मात आणि याच ऑगस्ट महिन्यात भोगावे लागतील. या व्हिडिओच्या महासंग्रामात आणि स्वामी समर्थाच्या इशारात तुमच्या आयुष्यातील एक नवीन दिशा देणारा आणि आता स्वामींचा महाआशीर्वाद मिळवण्यासाठी हे 3 काम नक्की करा. स्वामी समर्थासाठी या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी आत्ताच्या आत्ता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आत्ताच लाईक करून स्वामी समर्थाचा संदेश गरजू लोकांना पोहोचवा. मेष राशीच्या जातकांनो, मित्र परिवाराला, नातेवाईकांना पाठवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मंडळी, चला तर सर्वांना बाय. स्वस्त खा, मस्त राहा. बाय.